भगवंताच्या असीम कृपेने ज्ञानोबाराय तुकोबाराय जोग महाराज आदी या सर्व संतांच्या गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या पूर्वपुण्याने आपल्याला सर्वांना हा लाभ हा संत हृदय सम्राट जगद्गुरू विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण तुकोबरायांच्या सदेह वैकुंठगमनाचा हा आध्यात्मिक पर्वकाल आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्या पर्वकालानिमित्त आपण सर्वजण मोठ्या पुण्याने इथपर्यंत आलेला आहात. जन्मांतरीच्या पुण्यराशी वारी त्याशी पंढरीची. जन्मजन्मांतरांच्या पुण्याच्या राशी जर असेल तर त्याला पंढरीची वारी घडते आणि पंढरीची वारी घडते. त्यापेक्षाही संतांची वारी घडणं आणखी त्यापेक्षा अधिक पुण्याचं आहे. म्हणून अलंकापूरच्या बाबतीत वर्णन करताना प्रत्यक्ष भगवंताने म्हटले, आळंदीचं महात्म्य हे पंढरीहुनी सोपे जनाचे हरावया पापे, भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. म्हणून आळंदीचा महिमा, देहूचा महिमा, संतांच्या स्थानाचा महिमा भगवान स्वतः आपल्या पंढरपूरपेक्षा अधिक महिमा मानतायत. म्हणून तुमचं अधिक पुण्य म्हणून इथपर्यंत या संत हृदय सम्राट जगद्गुरू तुकोबार यांच्या या आध्यात्मिक पर्वकालाच्या निमित्ताने सदैव वैकुंठ गमनाचा हा मोठा विशेष पर्वकाल, त्यावर आपण इथे आलात. आपली ही तुकोबारायांची ही वेदवाणी त्याचं पारायण आपल्याकडून घडते. कायिक सेवा, वाचिक सेवा, मानसिक सेवा घडते आहे आणि या दृष्टीने आपला खूप आनंदात काल चाललेला आहे. या आध्यात्मिक पर्वकालात उद्या एक भौतिक पर्वकाल आपल्याला प्राप्त झालेला आहे. उद्याचा भौतिक पर्वकाल म्हणजे उद्या चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणाचा हा काल एक आध्यात्मिक पर्वकाल असा आहे. म्हणून या पर्वकालात आपल्याला हा पर्वकाल आध्यात्मिक आणि अधिभौतिक दोन्ही पर्वकाल आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर त्या दृष्टीने उद्याचं जे नियोजन आहे, ग्रहणात आपलं आचरण कसं असावं, आपण कसं राहावं, या दृष्टीने आपल्याला कल्पना देत आहे. सूर्योदयापासून वेधारंभ होतो आहे. सकाळी 6:58 सूर्योदय आहे. म्हणून 6:58 वेध सुरू होत आहेत आणि संध्याकाळी ग्रहणाचा काल फक्त 10 मिनिटाचा आहे आणि तो 6:38 ते 6:48 असा 10 मिनिटाचा ग्रहणाचा पर्वकाल आहे. तर या पर्वकालाच्या दृष्टीने आता वेधामध्ये भोजन करायचं नसतं. वेधामध्ये फक्त पाणी पिता येतं, लघुशंका वगैरे करता येते, फायदेशीर जाता येतं, पण जेवण करता येत नाही. म्हणून वेधामध्ये जेवण करायचं नसल्यामुळे सूर्योदयापासून वेध सुरू होतात. म्हणून आपल्याला सूर्योदयाच्या आत भोजन करायचं आहे. म्हणजे दिवसभर ती चिंता नको डोक्यात राहिली, जेवण कधी होईल आणि कसं होईल, संध्याकाळपर्यंत आपण कसं काय. तर याकरता उद्या आपला पारायणाला आरंभ 6 वाजता होतो की नाही. 6 वाजता तुम्ही इथे येताच, तर 6 वाजता इथे येण्याऐवजी 6 वाजता तिथे यायचं, भोजन मंडपात यायचं आणि सकाळी 6 ते 7पर्यंत आपल्याला भोजन मिळणार आहे. तेव्हा सर्वांनी वेळेत यायचं आणि तिथे भोजन, त्याच्या संध्याकाळपर्यंत दम निघेल अशाप्रमाणे तुम्हाला भोजन भरपूर मिळणार आहे. तर सकाळी 6 वाजता मंडपात हजर व्हायचं, 6 ते 7, आणि थोडेफार काय उरले तर ती सवलत मी आता सांगत नाही. वृद्ध, अशक्त, रोगी यांना सवलत असते, पण ती तर ही कोणी सवलत आपल्याला घ्यायची नाही, सवलत मागायची नाही. देवाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे, शक्ती देईल, सामर्थ्य देईल. तर आपण सर्वांचं भोजन 7च्या आत झालं पाहिजे. तेव्हा सर्वांनी 6 वाजताच तिथे हजर व्हा. भोजन मिळेल, यथेच्छ भरपूर मिळेल आणि आपल्याला दम धरता येईल.
थोडेफार काही आपल्याला इकडून तिकडून हालचाल करून पुन्हा मग आपण 8ला 8ला थोडंफार काही 8 वाजता पारायणाचा प्रारंभ होईल. 8 ते मग तुम्हाला जिथपर्यंत करत असेल त्याप्रमाणे आपण ते पारायण करू शकता. तर 8 वाजता पारायणाला प्रारंभ होईल आणि पारायण झाल्यानंतर आपण दुपारच्या नियमाप्रमाणे आपल्या पुन्हा 4 ते 5 आपला हरिपाठ होईल, 5 ते 6 प्रवचन होईल आणि त्यानंतर मग आपण थोडा वेळ नामजप करायचा आहे आणि नामजपानंतर 6:48ला ग्रहणमोक्ष आहे. तर 6:38 ते 6:48पर्यंत आपल्याला मग स्पर्शाचं स्नान आणि मोक्षाचं स्नान दोन्ही आपल्याला एकाच वेळेत होणार आहे. काय अंतर जास्त नाही. म्हणून पहिलं स्नान 6:35चं जे आहे त्याच वेळेला त्याच्या आत आपण स्नानाकरता जायचं. पण एक लक्षात घ्या, सर्वांना अतिशय जबाबदारीची प्रेमाची विनंती की गंगेवर स्नानाला जात असताना ज्यांना शक्य असेल, व्यवस्थित असेल त्यांनी जा. वृद्धांनी पाय जमत नाही, नीट चालवत नाही, घडत नाही, त्यांनी जाण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्यापैकी चांगल्यानं वाटल्यास एक बाटली पाणी आणायला सांगा, गंगेचं पाणी घेऊन या आणि आपल्या इथे स्नान करा. गंगेचंच पाणी पण त्याच्यातून हा फरक पडतो. आता तुम्ही ते सर्वजण तसंच करत आहात. गंगेवर जाणारे थोडेच आहेत, पण आपण आता त्या पद्धतीने काही भावना जी असते त्या भावनेने जाय. खोलिये पार नेनिजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाचे लाहिजे न मरता मोक्ष. भक्ती न बुडीजे, पण गंगे जाताना बुडी मारावी, परी तेथे आहे बुडणे एक. म्हणून बुडी मारावी लागते. नळात खाली बुडी नाही मारता येत, म्हणून गंगेत बुडी मारावी लागते. तेव्हा ज्यांना व्यवस्थित असेल त्यांनी जाणार. तर आम्ही परवानगी दिली असं कोणी मानू नका, आम्ही जायला लावलं असं समजू नका. मीडियाही त्याचं भांडवल करू शकतो. म्हणून कोणीही याप्रमाणे आपली जबाबदारी आपण पाळा. सर्व इथे स्नान करा. जे तरुण असतील, व्यवस्थित असतील, ज्यांना पोहता येत असेल त्यांनी त्याप्रमाणे जावं. बाकीच्यांनी वाटल्यास इथेच पाणी आणून स्नान करावं हे घेऊन. तर ही दखल सांभाळा. आणि मग हां, तिथे खोल आहे, तिथे जायचं नाही. इकडच्या वरच्या बाजूला थोडंसं घाटाच्या बाजूला सर्व इकडे जे आहे तिकडंच त्यांनी जा. आणि मग आपल्याला स्नान करून आल्यानंतर 15-20 मिनटात कपडे वगैरे आपल्याला गंध लावता येईल, कपडे घालता येईल. आणि 7:30 ते 9:30 या वेळेत आपलं कीर्तन होईल. आणि या कीर्तन होईल या कालामध्ये तिकडे स्वयंपाक तयार होईल. म्हणून आपल्याला उद्या 9:30 नंतर जेवण राहील. तेव्हा 7:30 ते 9:30 या कालात आपण कीर्तनाला सर्वांनी हजर व्हायचं आहे. आणि मग 9:30ला आपल्याला भोजन प्रसाद मिळणारे 9:30 नंतर. तरी सर्वांनी याची दखल घ्या. आध्यात्मिक पर्वकालात हा आपल्याला भौतिक पर्वकाल प्राप्त झालेला आहे. हा ग्रहणाचा पर्वकाल एक आपल्याला या दृष्टीने या आपल्या नामसप्ताहात आलेला आहे. हा आपण एक विशेष रीतीने आपण तो संपन्न करायचा आहे. आणि पर्वकालामध्ये 6:48चा आहे मोक्ष. हां, तर 6:37 6:38 ते 6:48 इथपर्यंत हा पर्वकाल आहे. या पर्वकालात आपण ते स्नान करायचं आहे. आणि या पर्वकालात आपल्याला शक्य होईल तितकं नामचिंतन तिथे करायचं. गंगे स्नानात किंवा आपल्या इथल्या स्नानात तर 10 मिनिटाचा पर्वकाल एक विशेष पर्वकाल आहे. गप्पा मारण्यापेक्षा, इतर काय करण्यापेक्षा 15 मिनिटात आपल्याला नाममंत्र आपण नामजप करायचा आहे त्या कालावधीमध्ये. आणि आपला हा ग्रहणाचा पर्वकाल आपण साधवायचा आहे. साधला हा पर्वकाल, याचा आपण आनंद लाभ घ्यायचा आहे. आणि या दृष्टीने पर्वकालात जे ते सांगायचं नाही पण सांगतो, पर्वकालामध्ये काय दानधर्म करायचा असतो.
जर दान धर्म करावाच वाटला तुम्हाला, विशेष करावा वाटला, चांगला करावा वाटला, तर त्याकरता संधी आहे तुकोबरायांची. तर ह्या तुकोबरायांच्या या मंदिराच्या दृष्टीने आपल्याला खूप अजून काम करायचं आहे. या पर्वकाला जसा दान धर्म करावा वाटेल तसे तुकोबराय आपल्याला एक पात्र आहे दान करण्याकरता. या दृष्टीने आपण तर करायलाच पाहिजे असं नाही, करावं वाटत असेल तर याप्रमाणे ते दान सुटे गिरा या पद्धतीने आपण हा पुण्याचा काल प्राप्त करून घ्यायचा आहे. असो तर याप्रमाणे पुढील सूचना तुमच्या काही वेगळ्या असतील तर द्या. पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.